रामभक्तांनो, एका यकृच्छित पर्यटासारख्या प्रजाजनाच्या मनातही किंतु राहू नये म्हणून सर्व सत्ताधीश असूनही जानकीस दूर ठेवणारा राम मूलतः राजधर्मीय आहे. जानकीस दूर ठेवल्यानंतरचे लक्ष्मण व जानकीचे रामचरित मानसमधील संवाद प्रगल्भ विचारांचे आहेत. राम पितृधर्माचे व मातृधर्माचे पालन अतिशय संयमाने करतो. माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. पुढे अयोध्येत होतू राजा रंकमी वनीचा, आणि पुढे पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. मर्यादा पुरुषोत्तम हे वाण बुद्ध्यात पत्करतो आहे, हे लक्षात घेऊया. अहिल्याचा उद्धार करणारा, 14 वर्षाच्या वनवासात दुष्ट शक्तींचा संहार करून ऋषीमुनींचे संकट निवारणारा राम आपद्धर्माचेही यथोचित पालन करतो. धर्मसंकल्पनेत त्या त्या परिस्थितीत पार पडावयाची कर्तव्ये अंतर्भूत होतात. संकटसमयी पार पडावयाची कर्तव्ये आपद्धर्म यात मोडतात. राजधर्मात राष्ट्रधर्म मोडतो. सेवाधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म आदी संकल्पनांचा उहापोह धर्म या विशाल व्याख्येत करण्यात आला आहे. आणि पुन्हा सांगतो बंधूंनो, श्रीरामचरित्र यात चपखल बसते, आणि म्हणून रामचरित्र गावे आणि रामभक्तीची जोड राष्ट्रजीवनात आवर्जून द्यावी. एक पत्नी, एक वचनी व एक बाणी ही श्रीराम अवताराची वैशिष्ट्ये आहेत. बहुपत्नीत्व असणाऱ्या त्या काळात रामाने एक पत्नीव्रत आचरले होते. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही, जगन्निर्मितीचे पवित्र उत्तरदायित्व तिच्याकडे आहे. आणि म्हणून उत्तम पिढी जन्माला घालणं आणि मातृशक्तीचा व स्त्रीत्वाचा आदर राखणं हे रामाने आपल्या जीवनात आचरले. समाज जीवनात या सांप्रत काळ्या समयी किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. दार्शनिकांनी म्हणून ठेवले आहे, लवकुश यांसारखे पराक्रमी राजपुत्र जन्माला घालण्या इतकंच शय्यासुख रामाने उपभोगले. रामाने परस्त्रीची अभिलाषा कधी धरली नाही. आपल्या शुद्ध चारित्र्याबद्दल शत्रूलाही खात्री असावी इतकं गुणी आचरण श्रीरामांचं होतं. राम एकवचनी होता. राज्य जाय, प्राण जाय, पर वचन न जाय हे त्याचं बिरुद होतं. जय श्रीराम.